डोसा, इडली, उत्तप्पा, घावन बऱ्याच अशा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितल्या असतील, पण मी आज तुमच्यासाठी मस्त प्रोटीनयुक्त सगळ्या भाज्या वापरून मस्त झटके पटके 5 मिनिटात होणारा हा नाश्त्याची रेसिपी घेऊन आली आणि त्यासोबत मस्त ही हिरवी चटणी सुद्धा मी बनवलेली। चला मग बनवूया मस्त नाश्त्यासाठी ही रेसिपी मी कशी बनवली। त्यासाठी एका कपाचं किंवा वाटीचं माप आपल्याला घ्यायचंय। मी इथं कपाचं माप घेतलंय, अर्धा कप रवा घेतलाय, अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलंय। कुठलंही तांदळाचं पीठ वापरू शकता तुम्ही, घरचं बनवलेलं, नाहीतर मग रेडीमेड असतं ते सुद्धा वापरू शकतात। त्यानंतर मी इथं ह्या भाज्या घेतल्यात। इथं अर्धा कपानुसार मी या सगळ्या भाज्या घेतल्यात। एक कांदा घेतला, मस्तपैकी पत्ताकोबी कट केलेली होती, गाजर किसलेला होता आणि इथं पातीचा कांदा घेतला होता, तो पण बारीक चॉप केला, हिरवी मिरची आणि अद्रक होतं ते किसून घेतलं होतं। गाजर आणि अद्रक आपल्याला किसून वापरायचं यामध्ये। आता मीठ टाकायचंय चवीनुसार, यामध्ये दही टाकायचं आपल्याला 2 मोठे चमचे। आता याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता यासाठी मी इथं 1 कप असं पाणी घेतलंय, कारण आपण अर्धा कप रवा आणि अर्धा कप तांदळाच्या पिठासाठी आपल्याला पाणी थोडं थोडं करत यामध्ये वापरायचंय। कारण काही जणांचा रवा हा जाड असतो, तांदळाचं पीठ रेडीमेड पण वापरतात, नाहीतर घरातल्या तांदळापासून बनवलेलं पीठ पण वेगळं असतं, म्हणून पाणी टाकताना सांभाळून टाका। इथं पूर्ण 1 कप पाणी टाकल्यानंतर अजून हे थोडं घट्टच वाटतंय मला, म्हणून मी परत अर्धा कप हे पाणी घेतलंय। म्हणजे मिनिमम मला पूर्ण 1.5 कप एवढं मी यासाठी पाणी वापरलेलं आहे। आता हे छान असं घट्ट असं हे बॅटर बनून तयार झालंय। हे मस्त याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, पण बनवताना लक्षात ठेवा आपल्याला हे पातळ नाही बनवायचं, असं थोडं घट्टच राहू द्यायचं। आता याला फर्मंट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। तोवर चटणी बनवण्यासाठी घेतली 4 चमचे मी भाजलेले शेंगदाणे घेतले, अर्धा कप एवढी कोथिंबीर घेतली, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, या जास्त तिखट नाहीयेत, आणि 2 चमचे दही घेतले, 2 चमचे पाणी टाकले, अर्धा चमचा मीठ टाकायचे, 1 चमचा साखर टाकायची। मस्त आपली हिरवी चटणी सुद्धा बनून तयार आहे। पण आता हिला अजून चव आणण्यासाठी हिला मस्त असा तडका द्यायचा आहे आपल्याला। तडक्याची कढई ठेवली, तेल टाकलं 1 चमचा, 1 चमच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतलं मी, म्हणजे अर्धा चमचा जिरं, अर्धा चमची मोहरी। मस्त तडकल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याचे पानं टाकले थोडे आणि 1 चमचा एवढी उडदाची डाळ टाकून घेतली। आता हा तडका तयार आहे, मस्त या चटणीवर टाकून घेतला आहे। मस्त चटणीला एकसारखं आपल्याला बनवून घ्यायचंय। आपली ही मस्त हिरव्या वाटांची चटणी सुद्धा बनवून तयार आहे। तर आपलं हे रव्याचं बॅटर सुद्धा छान असं फुलून आलंय, मस्त हे आहे। यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही। आता थोडी कोथिंबीर टाकली मी एवढी, आणि आता याला एकसारखं आपल्याला बनवून घ्यायचंय। आता याला बनवताना आपल्याला मस्त तव्यावर आपण याला बनवणार आहे। रेग्युलर आपला चपातीचा जो तवा असतो तो आपल्याला घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियमवर मी याला ठेवून दिला आणि मस्त ब्रशने तेल लावून घेतलं। या नाश्त्यासाठी जास्त तेलचा वापर सुद्धा होत नाही। आता 2 चमचे एवढं बॅटर आपल्याला टाकायचं, 2 ते 2.5 चमचा एवढं बॅटर टाकायचं। याला बनवताना जास्त पातळ बनवू नका, असं थोडं थिकच राहू द्यायचंय आपल्याला। हे बघा मस्त असं 2 चमच्यांनी मी याला टाकून घेतलं आणि मस्त वरून जाळी याला आली। थोडं वरचा भाग सुकल्यानंतर आपण याला पालथं मारून घ्यायचंय। हे बघा किती मस्त जाळी याला पडली, किती छान शिजून तयार आहे, जास्त तेल पण नाही लागलं आणि झटके पटके हा बनून तयार झाला। परत मी एक तुम्हाला बनवून दाखवते। तव्याला मस्त तेल लावून घेतलं मी ब्रशने, आणि आपल्याला इथं 2 चमचे एवढं बॅटर आपल्याला टाकायचे। तुम्हाला जर पॅनकेक सारखे छोटे छोटे जरी बनवायचे असतील मुलांसाठी, तर नैद्रिकच्या तव्यावर मोठा जर तवा असेल तर 2 तुम्ही करू शकतात एका वेळेस, पण मी मीडियम साईजचा असा हा एकच बनवते। मस्त आता याला पूर्ण जाळी येऊ द्यायची आणि वरून वाटलं असतं असं थोडं तेल ब्रशने यावर शिंपडायचंय। आता मस्त याला मी साईडने असं कट करून घ्यायचं आपल्याला आणि पालथं मारून घ्यायचंय, म्हणजे पटकन निघतो। वाव किती छान हा पण बनून तयार आहे। आता मस्त सगळे आपले हे नाश्त्याचे डोसे तयार आहे, किंवा उत्तप्पा, डोसा तर नाही म्हटलं जाणार पण उत्तप्पा। मस्त हा व्हेजिटेबल्सने भरलेला चटपटीत मस्त तिखट झटपट आपला नाश्ता बनून तयार आहे। माझ्या चॅनलवर लॉंग शॉर्ट रोज नवीन व्हिडिओ येत राहतात। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नवीन अशी व्हिडिओ रेसिपी दाखवत राहते, म्हणून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, आणि लॉंग व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा नक्की बघा। चला मग भेटूया अशाच युनिक व्हिडिओ।